राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून राज्यात कंप्लीट पाऊस यायला. आज आहे 9 मे 2026. कंप्लीट आजच्या 29 दिवसा पाऊस आला आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला विनंती आहे, तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या. फक्त 29 दिवस पावसाला बाकी आहेत, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये काय झालं, आपण म्हटलं होतं ना 7-8-9च्या दरम्यान पाऊस पडेल. आज देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये आज देखील रात्रीच्या विजेच्या कडकडासह म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच 10-20 गावामध्ये पावसाची अवकाळी पावसाची हजेरी लागलेली दिसत, म्हणून हे लक्षात घ्यायचं. उद्या देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. 11 पासून वातावरण निवळणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर सांगायचं उत्तर महाराष्ट्रात देखील आज म्हणजे नाशिक झालं, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात देखील आज देखील 9 तारखेला बऱ्याच ठिकाणी आज देखील दुपारनंतर तिकडे पावसाच्या सरी दिसतील, म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाऊस मात्र खूप जास्त प्रमाणावर नाही, पण 14 मे ते 25-27 मे पर्यंत पाऊस पडणार आहे. मात्र ते मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत करत ते पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्यांना मशागतीचे कामे करण्यासाठी चांगलं राहणार आहे. आणि जर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला तर एकदा तणाचा उल्पा देखील निघतं, म्हणून शेतकऱ्यासाठी मशागतीसाठी पाऊस चांगला राहणार आहे. ऊस शेतकऱ्याला ज्यांना पाणी कमी पडायला त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. ज्यांना हळद लागवड करायची त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. सिल्लोड भागातल्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केलेली आहे, त्या मिरचीसाठी ती पाऊस पोषक ठरणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर काही जणांना फायदा होईल, काही जणांचं नुकसान होईल, म्हणून नाण्याच्या दोन्ही बाजू या पावसामध्ये होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद. आणि राज्यातल्या वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही 14 तारखेपर्यंत तुमचे वीट उत्पादन चालू राहते, कारण की 14च्या नंतर ते 30 पर्यंत सारखा पाऊस राहणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा विटा चालू ठेवायचा का नाही ठेवायचा हे तुम्ही तुमचं ठरवायचं. कारण की 14 मे ते गेल्या वर्षी जसा पाऊस सुरू झाला तसंच यावर्षी देखील 14 मेला पाऊस सुरू होणार आहे. आणि 17 मेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणारच आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.